सध्या राज्यभरामध्ये गाजत असलेल्या पुण्यामधील तनिषा भिसे यांच्या मृत्यूच्या संदर्भात आज काही अहवाल येणार आहेत। यापैकीच माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल महत्त्वाचा आहे। यासोबतच धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची सुद्धा प्रतीक्षा कायम आहे। या दोन्ही अहवालामध्ये नेमका कुणावरती ठपका ठेवला जातो, कारवाईची शिफारस केली जाते याची सुद्धा उत्सुकता आहे। अहवालामधील या निष्कर्षाच्या नंतर रुग्णालयावरती काय कारवाई होईल, संबंधित डॉक्टरांवरती कारवाई होणार का, तसंच या प्रकरणामधलं नेमकं सत्य तरी काय आहे या सगळ्याचा वेध घेतला जाईल। दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तनिषा भिसे यांच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार आहे असा ठपका ठेवलाय। आता माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, उत्सुकता आहे। शिवानी पांढरे आमच्या प्रतिनिधी या संदर्भातली माहिती देतील। शिवानी, आपण बघितलंय रुग्णालय प्रशासनाने पत्रकार परिषद घेतली होती, त्यांनी एक वेगळा अहवाल दिला होता। राज्य सरकारच्या समितीचा अहवाल आलेला आहे, आणखी 2 अहवाल यायचे अजूनही बाकी आहेत आणि त्याची प्रतीक्षा आहे। हे 2 अहवालच कोणावर कारवाई होणार आणि कोण या सगळ्यात खोटं बोलतोय किंवा खरं बोलतोय हे सगळं ठरवणारे आहेत। मात्र यातच आपण जर महत्त्वाची आत्ताची जर अपडेट बघितली तर महापालिकाचे जे काही रुग्णालय आहेत त्या रुग्णालय महापालिकेने पुण्यातल्या सगळ्या खाजगी रुग्णालयांना ज्या आहे त्या नोटिसा बजावल्या आहेत। हे प्रकरण साधारण सगळीकडे गाजतंय आणि 10 लाख रुपयाची मागणी केल्यामुळे हे सगळं प्रकरण समोर आलं, डिपॉझिट मागितल्यामुळे समोर आलं आणि त्यानंतर महापालिका अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला दिसतंय। या 2 समित्या ह्या अहवाल देईल, हे सगळं प्रकरण मिटेलच, पण आता गरज आहे ती हे सगळं डिपॉझिट आणि पुढच्या येणाऱ्या जे काही रुग्ण असतील, ज्या काही परिस्थिती असेल ती अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठीच्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता महानगरपालिकेने प्रत्येक पुण्यातल्या खाजगी रुग्णालयात जर आपत्कालीन स्थिती असेल किंवा पेशंट इमर्जन्सीमध्ये असेल तर त्या रुग्णालयांना तातडीचा उपचार करण्याचे आदेश दिले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणतेही डिपॉझिट आकारू नका किंवा त्यांच्याकडे पैशाची मागणी करू नका अशी नोटीस बजावली आहे। ती नोटीस आपण असेल तर आपण स्क्रीनवर दाखवू देखील शकतो आणि त्या नोटीस मध्ये साधारण हे सांगण्यात आले की तातडीच्या उपचारांची गरज असलेला रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नये, रुग्णांवर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्यावे असं या महापालिकेच्या नोटीसमध्ये थेट सांगण्यात आलंय। एवढंच नाही तर महापालिकेने आता या रुग्णालयासंदर्भात देखील मिळकत करासंदर्भातली देखील कारवाई करायला सुरुवात केली आहे। 22 कोटी रुपयांचा जो काही मिळकत कर या सगळ्या रुग्णालयांनी थकवला होता त्या मिळकत करासंदर्भात देखील या महापालिकेने त्यांना नोटीस बजावल्याचं ठरवलं आहे आणि त्यांना या 2 दिवसात नोटीस बजावून त्यांच्याकडनं जे काही हरकत असेल किंवा त्यांच्याकडनं हे एवढं कारण दाखवा नोटीस असेल ते देखील मागवण्यात येणार आहे। महापालिका आता या सगळ्या प्रकरणानंतर अलर्ट मोडवर आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय, पण आता या प्रकरणात नेमकं दीनानाथ रुग्णालयात घडलेल्या आणि भिसे कुटुंबियांच्या सोबत घडलेल्या या प्रकरणात 2 समित्या आहेत, त्या 2 समित्या नेमकं काय काय निर्णय देतं आणि त्या समित्यांचा अहवाल नेमका काय होतो आणि त्याच्यावरून नेमकं कोणावर कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या प्रकरणानंतर अर्थातच महापालिका देखील अलर्ट मोडवर आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। यामिनी, धन्यवाद शिवानी सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।